प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच की आपलं मूल जेव्हा खूप रागवतं, आरडाओरडा करतं, वस्तू फेकतं तेव्हा काय करावं. खूपच तणावपूर्ण वाटतं ना. पण काळजी नसावी. ह्या स्रोताच्या आधारे आपण हेच समजून घेणार आहोत. या भागात आपण मुलांच्या रागामागे नक्की काय दडलेलं आहे आणि त्याला शांतपणे कसं हाताळायचं याबद्दल बोलणार आहोत. हे असं मार्गदर्शक आहे जे आपल्याला आणि आपल्या मुलाला दोघांनाही शांत राहायला नक्कीच मदत करेल. बरं, आपण हे सगळं 4 सोप्या विभागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी राग म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग राग आल्यावर त्या क्षणी काय करायचं ते पाहू. त्यानंतर आपला प्रतिसाद कसा असला पाहिजे आणि शेवटी घरात शांतता टिकवण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी लावता येतील हे जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आणि इथेच आपण रागाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलणार आहोत. कारण राग ही समस्या नाहीये, तर तो एक सिग्नल आहे. ही गोष्ट कदाचित या संपूर्ण विश्लेषणातली सगळ्यात महत्त्वाची आहे. मुलाचा राग म्हणजे त्याचा उद्धटपणा किंवा अनादर नाही. तो एक सिग्नल आहे, एक संदेश. आपलं मूल आपल्याला सांगायचा प्रयत्न करतंय की त्याला आतून काहीतरी त्रास होतोय, पण ते शब्दात कसं सांगायचं हे त्याला कळत नाहीये. मुलांच्या रागामागे ना अनेकदा खूप साधी कारणं असतात. जसं की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नसतात, किंवा त्यांच्या रुटीनमध्ये अचानक काहीतरी बदल होतो, जसं की खेळताना त्यांना मध्येच थांबवलं. कधीकधी तर भूक, थकवा किंवा आपलं कुणी ऐकूनच घेत नाहीये ही भावनासुद्धा त्यांच्या रागाचं कारण ठरू शकते. ठीक आहे, तर मग आता त्या क्षणी काय करायचं जेव्हा मूल रागाच्या भरात आहे? या विभागात आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या लगेचच करता येतात आणि खूप प्रभावी आहेत. यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची, इमोशन बिफोर इन्स्ट्रक्शन, म्हणजे आधी भावना शांत करायची, मग सूचना द्यायची. मुलाला जवळ घ्या आणि सांगा, मी तुझ्यासोबत आहे. दुसरी पायरी आहे, त्याच्या भावनेला नाव द्या. तुला राग आलाय का असं विचारल्याने त्याला स्वतःच्या भावना समजायला मदत होते. आणि तिसरी पायरी म्हणजे रागाला एक सकारात्मक वाट करून द्या. जसे की त्याला सांगा, चल आपण उशीवर बुक्की मारूया किंवा मोठा श्वास घेऊया. आता मुलाच्या वागणुकीवरून थोडं लक्ष बाजूला सारूया आणि आपल्या म्हणजे पालकांच्या प्रतिसादाबद्दल बोलूया. कारण खरं तर आपला प्रतिसादच ती परिस्थिती सुधारू शकतो किंवा बिघडवू शकतो. आपल्या मेंदूत ना मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. त्यांचं काम काय तर समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि वागणूक नकळतपणे कॉपी करणं. आणि मुलांमध्ये हे खूप जास्त प्रभावी असतं. म्हणजे जर आपण ओरडलो तर त्यांचा राग कमी होण्याऐवजी उलट वाढतो. पण जर आपण शांत राहिलो तर ते पाहून मुलंही शांत व्हायला शिकतं. त्यामुळे हा एक मंत्रच लक्षात ठेवा. फर्स्ट रेग्युलेट युअरसेल्फ, देन गाईड युअर चाइल्ड. म्हणजे आपल्या मुलाला शांत करण्याआधी आपण स्वतः शांत असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. खरी सुरुवात इथून होते. आणि हे उदाहरण बघा, आपले शब्द किती फरक पाडू शकतात. मुलाला तू वाईट आहेस असं लेबल लावण्यापेक्षा त्याच्या वागणुकीबद्दल बोला. तुला राग आला आहे हे मला कळतंय, पण आपण खुर्ची फेकू शकत नाही असं म्हटल्यानं आपण त्याच्या भावनेला स्वीकारतो आणि त्याचवेळी चुकीच्या वागणुकीला एक मर्यादा घालतो. शिस्त लावताना प्रेम आणि मर्यादा या दोघांचा समतोल खूप गरजेचा आहे. रागाला परवानगी द्या, पण चुकीच्या वागणुकीला नाही. टाईमआउट देऊन मुलाला एकटंच सोडण्याऐवजी टाईम इन वापरा. म्हणजे त्याच्यासोबत बसून त्याला शांत व्हायला मदत करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे नियम रोज सारखेच ठेवा. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. रागावर प्रतिक्रिया देण्याऐवजी घरात असं वातावरण कसं तयार करायचं की राग येण्याची वेळच कमी होईल. यासाठी काही दैनंदिन सवयी पाहूया. या काही खूप सोप्या पण खरंच खूप प्रभावी सवयी आहेत. रोज फक्त 10-15 मिनिटं मुलासोबत खेळा किंवा गप्पा मारा. त्याच्या झोपण्याची, जेवण्याची वेळ निश्चित ठेवा. स्क्रीन टाईम कमी करा आणि हो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याचं कौतुक करा. या सवयींमुळे मुलाला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं आणि त्याची चिडचिड आपोआप कमी होते. तर ह्या संपूर्ण विश्लेषणाचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: एक शांत पालकच एका शांत मुलाला घडवू शकतो. आपली शांतता हेच आपल्या मुलासाठी सर्वात मोठं शिक्षण आहे. आणि आता जाता जाता एक विचार करूया. या सगळ्या माहितीनंतर आपल्या मुलाच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण आजपासूनच आपल्या वागण्यात आणू शकतो.